आपण पाहत होतो पेशी विभाजन. पेशी विभाजनाचे दोन प्रकार आहे. एक प्रकार होता सूत्री विभाजन. सूत्री विभाजनामध्ये दोन स्तर होते, दोन स्टेप होत्या. एक होतं तुमचं प्रकल विभाजन, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं केंद्रकाचं विभाजन. केंद्रकाच्या विभाजनाच्या 4 अवस्था आहे, पूर्वावस्था, मध्यावस्था आणि पश्चावस्था व अंत्यावस्था. 4 अवस्थामधून पेशीमध्ये एका पेशीपासून काय झालं, 2 केंद्रक तयार झाली. 2 केंद्रक तयार झाले प्रकल विभाजनातून. मग प्रकल विभाजनात झाल्यानंतर परिकल विभाजन झालं, केंद्रकाच्या बाजूच्या भागाचं विभाजन झालं. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. अर्धसूत्री विभाजन, याला शब्द वापरला अर्धसूत्री. का तर याच्यामध्ये गुणसूत्राची संख्या निम्मी होते. काय शब्द वापरला याच्यामध्ये? अर्धसूत्री विभाजन. ज्या ठिकाणी नवीन जीव तयार होतो, ज्या ठिकाणी नवीन जीव तयार करण्यासाठी युग्मक निर्मिती होते, अशा युग्मक निर्मिती होत असताना त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर अर्धसूत्री विभाजन होत असतं. मग तिथं जेवढे गुणसूत्र आहे तेवढे काय होतात, त्याचे निम्मे होतात. जसं आपल्या शरीरामध्ये किती गुणसूत्र आहे? 46 गुणसूत्र आहे. तर त्याच्यातले ज्यावेळी आता आपल्या स्त्रीच्या शरीरामध्ये किंवा पुरुषाच्या शरीरामध्ये दोघांच्याही शरीरामध्ये 46 गुणसूत्र आहे. पण ज्यावेळी बाळ जन्माला येणार आहे, बाळ तयार होणार आहे, तर बाळ तयार होताना बाळाच्या शरीरात का 92 गुणसूत्र होणार का? नाही. तर आपल्या पुरुषाच्या शरीरातले 23 गुणसूत्र असणारं एक पेशी तयार होणार. आणि आपल्या मातेच्या, आपल्या स्त्रीच्या शरीरामध्ये, त्यांच्यासुद्धा शरीरामध्ये 46 गुणसूत्रातले अर्धेच गुणसूत्र, 23 गुणसूत्राची एक अंडपेशी तयार होणार. पुरुषाच्या शरीरामध्ये ते शुक्राणुपेशी असते आणि स्त्रीच्या शरीरामध्ये अंडपेशी. या दोघांचा संयोग होतो. इकडची 23 आणि इकडची 23 आणि 23 तिथं 46 गुणसूत्राचा संयोग होतो. आणि मग त्या ठिकाणी मग एक बाळ, एक नवीन पेशी तयार होते, युग्मनच तयार होतं. ते कसं होतं ते आपण लैंगिक प्रजनन विषयामध्ये बघूया. ठीक आहे. तर आता सध्या विषय काय चालू आहे आपला, अर्धसूत्री शब्द का वापरला याचा अर्थ तुम्हाला कळाला असेल. तर अर्धसूत्री याच्यामुळं की जेवढे गुणसूत्र आहेत त्याच्यातले गुणसूत्र काय होतात, संख्या निम्मी होते. मग हे अर्धसूत्री विभाजन कसं आहे, तर अर्धसूत्री विभाजनामध्ये 2 भाग आहे. अर्धसूत्री विभाजनामध्ये किती भाग आहे? 2 भाग. कोणकोणते 2 भाग आहे, तर अर्धसूत्री विभाजनमध्ये किती टप्प्यामध्ये होतं बघा, हे सुद्धा 2 टप्प्यामध्येच होतं. सूत्री पण 2 टप्प्यात होतं. आठवतं का? सूत्री विभाजन किती टप्प्यात होतं? 2. आणि अर्धसूत्री पण किती टप्प्यात होतं? 2. दोन्ही याच्यात 2-2 टप्पे आहेत. अर्धसूत्रीमध्ये 2 टप्पे, सूत्रीमध्ये पण 2 टप्पे. सूत्रीमध्ये 2 टप्पे कोणकोणते होते, तर कोणकोणते 2 टप्पे होते? प्रकल विभाजन आणि परिकल विभाजन. मग अर्धसूत्रीमध्ये कोणते 2 आहे? अर्धसूत्रीमध्ये आहे अर्धसूत्री विभाजन भाग 1 आणि अर्धसूत्री विभाजन भाग 2. भाग 1 आणि भाग 2. भाग 1 भाग 2 आहे की नाही? असे 2 भागामध्ये होतं अर्धसूत्री विभाजन, भाग 1 आणि भाग 2. ठीक आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघूया. तर अर्धसूत्री विभाजन भाग 1 आपण बघूया. तर अर्धसूत्री विभाजन भाग 1 मध्ये तुम्हाला दिसत असेल उघड्या डोळ्यानं, झाकलेल्याने. तर याच्यामध्ये तुम्हाला 4 अवस्था दिसून येत आहेत. दिसतात का? अर्धसूत्री विभाजन भाग भाग भाग. याच्यामध्ये किती आहे? 4 अवस्था आहे याच्यामध्ये. पण पहिली अवस्था तुमची पूर्वावस्था आहे, दुसरी मध्यावस्था, तिसरी पश्चावस्था, चौथी अंत्यावस्था. या 4ही अवस्था सेम टू सेम आपल्या प्रकल विभाजनासारख्या आहे बघा त्याच्यामध्ये. पण परंतु याच्यात पूर्वावस्था जी आहे याच्यामध्ये 5 भाग आहे. पूर्वावस्थेमध्ये किती भाग आहे? 5 भाग. याच्यामध्ये काय काय बघतो आपण, की सगळ्यात आधी जर पहिली अवस्था जर पाहिली आपण, तर याच्यामध्ये आपल्याला 2 प्रकारचे गुणसूत्र दिसू राहिले. गुणसूत्र किती दिसू राहिले? 2 प्रकारचे. 2 नाही आहे, 2 भिन्न प्रकारचे गुणसूत्र आहेत. याच्यामध्ये हे ब्ल्यू कलरचे म्हणजे निळ्या रंगाचे गुणसूत्र दिसत आहेत तुम्हाला, आणि दुसरे हे लाल रंगाचे गुणसूत्र आहेत. म्हणजे 2 वेगवेगळे गुणधर्म असणारे त्या ठिकाणी द्विगुणी पेशी आहे. द्विगुणी का शब्द वापरला, कारण 2 वेगवेगळ्या प्रकारचे गुणसूत्र आहेत त्याच्यामध्ये.
त्या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या गुणसूत्राचं काय होतं तर एकत्रीकरण होतं, संयोग होतो, म्हणजे त्या ठिकाणी जननिक परिवर्तन होतं, जनुकीय विचारण होतं. बरोबर आहे. तर हे 5 अवस्था त्याच्यामध्ये आहेत. पहिली अवस्था, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी आणि ही 5वी. 5 अवस्था या ठिकाणी दिसायला लागल्या. 5वीमध्ये तुम्हाला काय काय दिसतंय बघा बरं. पहिल्या याच्यामध्ये बघा आम्हाला सर याच्यात गुणसूत्र दिसायला लागली. कसे? दोन प्रकारचे गुणसूत्र दिसायला लागले. मग दोन प्रकारचे गुणसूत्र जे आहेत त्यांचं वलीभवन व्हायला लागलं. त्याच्यानंतर हे तारा केंद्र होते बघा, हे तारा केंद्र डबल झाले पाहिजे, तिकडं पण दुप्पट झाले होते, द्विगुणित झाले होते. तारा केंद्र द्विगुणित झाले होते आणि तारा केंद्र द्विगुणित झाल्यावर त्या ठिकाणी ते विरुद्ध ध्रुवांना चालले होते. दिसले का? दिसले का रे? दिसले. तारा केंद्र द्विगुणित झालेले दिसले, विरुद्ध ध्रुवांना जाताना दिसले. गेले बाबा गेले, बाबा गेले. गुणसूत्र तारा केंद्र गेले, विरुद्ध ध्रुवांना गेले. गेले ना? तारा केंद्र गेले, विरुद्ध ध्रुवांना गेले. पण त्याच वेळी काय झालं तर गुणसूत्र जे आहेत, जे भिन्न गुणधर्म असलेले गुणसूत्र आहेत, त्यांचं काय होतं त्या ठिकाणी संयोग होताना दिसतोय आपल्याला. त्याचे गुणसूत्रबिंदू जवळ येताना दिसत आहेत बघा. हे लाल रंगाचे गुणसूत्र दिसत आहेत आणि दुसरे निळ्या रंगाचे. हे दोघं, त्याच्या दोघांचंही वलीभवन पूर्ण झालं आणि ते दोघांचंही त्या ठिकाणी विचरण होण्यासाठी ते दोघं सोबत आलेले दिसत आहेत त्या ठिकाणी. मग त्या ठिकाणी काय झालं हे बघा, तारा केंद्र विरुद्ध ध्रुवांना गेले. त्यानंतर पहा, हे जे गुणसूत्र तुम्हाला भिन्न गुणधर्माचे गुणसूत्र दिसत आहेत त्याच्यामध्ये जननिक परिवर्तन होताना दिसतंय, जनुकीय विचरण होताना दिसतंय. काय होताना दिसतंय बघा? जनुकीय विचरण. जनुकीय विचरण म्हणजे काय? त्या ठिकाणी गुणसूत्राच्या भागाचं देवाणघेवाण होती. तुम्ही या आकृती व्यवस्थित बघा. इथं बघा गुणसूत्राच्या भागाची देवाणघेवाण होत आहे. निळ्या रंगाचं गुणसूत्र तुम्हाला दिसतंय, त्याचा भाग कशाला जातोय? लाल रंगाच्या गुणसूत्राला जातोय, लाल रंगाच्या गुणसूत्र. तर ते काही गुणसूत्राची काय करतात? देवाणघेवाण करतात, जनुकाची देवाणघेवाण करतात. म्हणून तिथे शब्द का वापरला? जननिक विचरण होतं. काय होतं त्या ठिकाणी? जननिक विचरण होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर शेवटी बघा, एकदम तारा केंद्र विरुद्ध ध्रुवांना गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी जे विचरण आहे ते पूर्ण झालेलं आहे. जनुनिक विचरण काय झालं? विचरण पूर्ण झालं. त्याच्यानंतर 5वी अवस्था. 5व्या अवस्थेत काय दिसून राहिलं आपल्याला की सगळे गुणसूत्र हे गुणसूत्र बिंदूंना काय जोडण्यात आलं? तारा केंद्रातील तुर्कतंतू या ठिकाणी तयार झालेले आहेत. ह्या 5 अवस्था महत्त्वाच्या आहेत. जे काय होतं ते पहिले 5 मध्ये होतं. बाकीचं आपल्या याच्यासारखंच आहे, सूत्रे विभाजण्यासारखं. बाकीच्या ज्या मध्य अवस्था आहे, पश्चावस्था, अंत्यावस्था, त्या सूत्रे विभाजण्यासारख्या आहे. फक्त हे 5 कडे जास्त फोकस करायचं काम. मग मध्य अवस्थेमध्ये काय झालं? सगळे गुणसूत्र विषुवृत्तीय प्रतलाला समांतर आले. त्या ठिकाणी तारा केंद्रांमधून काय झालं होतं तर तुर्कतंतूचे बारीक बारीक धागे गुणसूत्र बिंदूंना जोडले गेले. मग काय झालं? पश्चावस्थेमध्ये त्या गुणसूत्रांना काय झालं? गुणसूत्राचं काय झालं? विभाजन झालं. अर्धगुणसूत्राच्या जोड्या विरुद्ध ध्रुवांना खेचल्या गेल्या. कोणी वडल्या? त्या स्पायडरमॅनना. कोणी? जो स्पायडरमॅन हे आपले तारा केंद्र. त्याच वेळी हे दिसून येऊ राहिलं की त्या विरुद्ध ध्रुवांना जे काही गुणसूत्र खेचले गेलेले आहेत त्याच्यामध्ये अशी एक खाच तयार होताना दिसत आहे ॲट अ टाईम. आणि मग 2 पेशी तयार झाल्या. त्यातल्या त्या पेशीच्या आतमध्ये जे गुणसूत्र खेचले गेलेत त्याच्या भोवती केंद्रकावरण तयार झालं. अशा पद्धतीनं ही आपली अर्धसूत्री विभाजनाचा भाग आहे. एका पेशीपासून काय होणार? तिथं 2 पेशी तयार होणार. पण द्विगुणी पेशीपासून 1 गुणी पेशी तयार होणार. शब्द काय वापरला पहा? द्विगुणी पेशीपासून किती गुणी? 1 गुणी. द्विगुणी का शब्द वापरला?
दोन वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म आहेत त्याच्यात, दोन वेगवेगळ्या प्रकारचे गुणसूत्र आहेत, त्यांचा संयोग झालेला आहे. त्याच्यामध्ये जननिक परिवर्तन होतं, जनुकीय विचारण होतं. आणि जेव्हा नवीन पेशी दोन तयार व्हायला लागल्या दोन पेशी, त्या पेशीमधले गुणसूत्र हे एकाच प्रकारचे दिसून येतात. आहे ते भिन्न प्रकारचे, परंतु ते एकत्रित येतात ना, एकच गुणसूत्र आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. समजलं का? हे एकच गुणसूत्र आहे. हे झालं आपलं अंत्यावस्था 1. मग हे अंत्यावस्था 1 झाल्यानंतर दुसरा भाग 2 होतो. अंत्यावस्था 1 झालं, नंतर काय होतं? भाग 2. भाग 2 सेम टू सेम आपलं सूत्री विभाजनाच्या त्या 4 अवस्थासारखे. कोणत्या? पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था, अंत्यावस्था. तसं असतं हे. त्याच्या सुरुवातीला काय होतं ते सांगितलं बघा, की तारा केंद्र द्विगुणित होतंय, विरुद्ध ध्रुवांना जातंय. आता इथे दोन्ही पेशीमध्ये व्हायला लागलं बरं का. पूर्वावस्था ही दोन्ही पेशीत होते, मध्यावस्था या दोन्ही पेशीत व्हायला लागली, पश्चावस्था सुद्धा ह्या दोन्ही पेशीत व्हायला लागली, आणि अंत्यावस्थेमध्ये या दोन्ही पेशीपासून 2 पेशी तयार झाल्या. ह्या एकापासून ह्या 2, ह्या एकापासून ह्या 2, अशा ह्या दोघापासून 4 पेशी तयार होतात. असं सूत्री विभाजनात झालं का? नाही झालं. सूत्री विभाजनात काय झालं? फक्त एकच पेशी 2 पेशी तयार झाल्या. तिथं काही असं जनुकीय विचारण काही नव्हतं. एकाच प्रकारचे गुणसूत्र होते त्या पेशीमध्ये. इथं बघा ओके. पूर्वावस्था दुसरी, हा भाग आहे आपला भाग 2. भाग 2 मध्ये काय व्हायला लागलं? दोन्ही पेशींमध्ये आता या 2 पेशीपासून 4 पेशी तयार होणार आहे भाग 2 मध्ये. भाग 1 मध्ये काय झालं? फक्त एकाच पेशीपासून 2 पेशी तयार झाल्या. ज्या एका पेशीपासून 2 पेशी तयार झाल्या, त्या 2 पेशीपासून काय होणार? अशा 4 पेशी तयार होणार. आता ह्या दोन्ही पेशी एकगुणी पेशी आहे. ह्या एकगुणी पेशीपासून 4 एकगुणी पेशी तयार होतात. बरोबर आहे ना? मग ह्या 2 पेशी आहे, त्याचं पूर्वावस्था कशी झाली? तारा केंद्र द्विगुणित झाले. इथं म्हणायचं याचं जे केंद्रकावरण आहे ते नाहीसं व्हायला सुरुवात झाली. केंद्रकावरण नाहीसं व्हायला लागलं, तारा केंद्र द्विगुणित झाले. गुणसूत्र कसे दिसायला लागले आपल्याला? त्या ठिकाणी त्याचं वलीभवन झालं. वलीभवन झालं म्हणजे काय झालं? तर ते आखूड आणि जाड झाले. हां. मग दुसऱ्या ह्याच्यात काय सांगायचं? मध्यावस्थेमध्ये आपल्याला माहिती आहे सगळे गुणसूत्र कुठे येतात? विषुववृत्तीय प्रतलाला समांतर येतात. तारा केंद्रामधून हे प्रथिनाचे बारीक बारीक तंतू धागे जोडले जातात. कुठं? गुणसूत्राच्या गुणसूत्रबिंदूला. हे झालं मध्यावस्थेमध्ये. पश्चावस्थेमध्ये काय होणार? तर त्याचं विभाजन होणार. गुणसूत्र हे गुणसूत्रबिंदूमधून विभाजित होऊन विरुद्ध ध्रुवांना खेचले जातात. ह्या एकातलं हे असं झालं, हे दुसऱ्यातलं हे असं झालं. कोणतं घ्या? हे पहिल्याचं हे दुसऱ्याचं हे. बरोबर आहे नी? मग ही मध्यावस्था झाली. पश्चावस्थेमध्ये विभाजन झालं, विरुद्ध ध्रुवांना ओढलं गेलं झालं. त्याच वेळी याला खाच पण पडलेली बघा, म्हणजे विभाजन पण चालू आहे, परिकल विभाजन पण चालू आहे ॲट अ टाईम. परिकल विभाजन पण होत आहे. परिकल केंद्रकाच्या बाजूच्या भागाचं विभाजन होतं. मग झालं, विरुद्ध ध्रुवांना जे काही गुणसूत्र ओढले गेले त्याच्या भोवती केंद्रक आवरण तयार झालं. त्याचबरोबर तारा केंद्र त्या ठिकाणी नाहीसं होतं. अशा पद्धतीनं 2 पेशीपासून 4 पेशी तयार होतात अर्धसूत्री विभाजन भाग 2 मध्ये. हे तुमचं अर्धसूत्री विभाजन भाग 1 आहे आणि भाग 2 आहे.